रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर बुधवारी सकाळी 9:30 वाजता एक मासेमारी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही बोट गुजरातमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून बोटीत पाणी शिरल्याने ती समुद्रात बुडाली। या घटनेनंतर बोटीवरील खलाशांनी समुद्रात उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये खलाशी समुद्रात पोहताना दिसत आहेत। घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदल आणि CISFच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बोट हळूहळू समुद्रात बुडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। बचाव कार्य पूर्ण ताकदीने सुरू असले तरी बेपत्ता खलाशांची संख्या आणि त्यांची नेमकी स्थिती याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। वादळी हवामानामुळे मासेमारीवर बंदी असताना बाहेरील बोटींना परवानगी कशी मिळाली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे।